नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या देशात जे काही राजकारण चाललंय ते सर्वसामान्य माणसाला उद्विग्न करणारं आहे। म्हणजे अगदी खरोखर महाराष्ट्रापासूनच सुरुवात करायची झाली खरं तर प्रत्येक राज्यांमध्ये काही ना काही वाद आहेतच, पण महाराष्ट्रातला वाद जो आहे मराठी भाषेबद्दलचा तो आता वेगळं वळण घेतोय असं दिसतंय। आणि ते वेगळं वळण कोणतं असणार आहे? विपरीतच आहे। याचं कारण निशिकांत दुबे यांचे वक्तव्य मराठी भाषेवरून। खरं तर निशिकांत दुबे यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबद्दल बोलायचे होते, पण बोलता बोलता ते घसरले आणि त्यांनी मराठी अस्मितेलाच आव्हान दिले। तुम्हाला विषय सविस्तर माहिती असेल। मी निशिकांत दुबेंना सांगू इच्छितो की तुम्ही मराठी अस्मितेला धक्का लावू नका। हो, याचं कारण आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य पेशावरपासून, म्हणजे आता पाकिस्तानातलं पेशावर, पाकिस्तानपासून कुठपर्यंत होते ते दुबेंनी एकदा बघावे। म्हणजे मराठी माणूस काय चीज आहे आणि मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं ते काय होतं याची थोडीफार दुबेंना कल्पना आहे। आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना माझी विनंती आहे की त्यांनी दुबे यांना समज द्यावी किंवा माफी मागायला लावावी। म्हणजे व्यक्तिगत तुम्ही राजकारणाकरता एकमेकांवर टीका करता, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करता, ठीक आहे, राजकारण आहे, ते देखील टीका करतात मोदींवर अमित शहांवर आणि हे राजकारणाची लेवल आहे। पण आता जो मराठी अस्मितेला ललकारलं गेलं आहे ते मात्र अतिशय संतापजनक आहे। आणि निशिकांत दुबे यांनी आता त्याची माफी मागितली पाहिजे, कारण हे राजकारण आता पेटणार आहे। हे पेटणार आहे। मराठी भाषिकांवरून सुरू झालेला वाद, मुख्यतः मराठी भाषिक म्हणण्यापेक्षा मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या पक्षांपासून सुरू झालेला वाद। आधी दोन भाऊ एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र आले, तुम्हाला कळलंच आहे, त्यांनी सांगितलंच आहे, सभेत देखील सांगितलं की आता महाराष्ट्राचं भलं होणार आहे। ठीक आहे, भविष्य ठरवेल, कारण अजून महापालिकेच्या निवडणुका बाकी आहेत, त्यानंतरच कळेल की मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो। पण एकत्र येताना महाराष्ट्राचं भलं, मराठीचं भलं, आणि त्यात फडणवीसांनी जो जी आर आणला होता, खरं तर तो जुना जी आर आहे, हे फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। उद्धव ठाकरेंच्या काळात त्यांच्या सरकारने स्वीकारलेला जी आर आहे तो माशेलकर समितीचा। आणि त्रिभाषा सूत्र जे आहे देशभर, त्यातली तिसरी भाषा म्हणून महाराष्ट्रात हिंदी शिकवली जावी असं त्या जी आरमध्ये म्हटलंय। त्यावरून वाद सुरू केला गेलाय। आता या दोन भावांची भेट घडणं, मग त्यावरून वाद घेणं, मलाही वाटत होतं की फडणवीसांनीच हे घडवून आणलंय राजकारण। पण निशिकांत दुबे यांनी ते राजकारण आता थोडं विपरीत दिशेला नेलेलं आहे, हे सगळ्यांनाच मान्य होईल। मराठी माणूस भिकारी आहे काय? तुमच्या टॅक्सवर जगतो आहे काय? किंवा तुमच्या पैशावर मराठी माणूस पैसा कमवतो आहे काय? दुबेंनी स्वतःलाच विचारावं आणि भारतीय जनता पार्टीने देखील विचारावं की मराठी माणूस काय चीज आहे आणि महाराष्ट्र काय चीज आहे। हा मुद्दा तुम्ही दिलाय विरोधी पक्षांना, म्हणजे कोलीत म्हणतात ना, हे कोलीत दिलेलं आहे। आणि आता जर थांबवलं गेलं नाही हे वादविवाद किंवा अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्य थांबवली गेली नाहीत तर भारतीय जनता पार्टी धोका आहे तुम्हाला। देवेंद्र फडणवीस व्यक्तिशः याच्यात लक्ष घाला। आशिष शेलार आणि मंडळींनी किनारा केलाय दुबेंच्या विधानापासून, त्यांनी देखील महाराष्ट्र अस्मितेचे गोडवे गायलेत, पण एवढेही थांबत नाहीत। यामागे मीडियाचा देखील मोठा हात आहे। मी दोन्ही मीडिया म्हणतो आणि मीडियावर खरोखरच काहीतरी लगाम घातला गेला पाहिजे, मराठी मीडिया असेल किंवा हिंदी मीडिया असेल। मी सगळ्या बातम्या सविस्तर बघत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मराठी मीडिया हा मराठी भाषेवरून अतिशय आक्रमकपणे बातम्या दाखवत होता आणि हिंदी मीडिया मराठी सक्तीवरून आक्रमकपणे बातम्या देत होते। म्हणजे एकीकडे हिंदीचे मीडिया चॅनल्स हे महाराष्ट्रात मराठी लोक कसा अन्याय करतायत उत्तर भारतीयांवर
हे दाखवत होते. आणि मराठी चॅनल्स महाराष्ट्रात राहत आहे तर मराठी बोलता आलंच पाहिजे असा आशय धरून बातम्या दाखवत होते. आणि म्हणूनच हे सगळं उद्वेगजनक होतं. मला विचारायचं आहे ठाकरे बंधूंना पण, फडणवीसांना पण, मराठी भाषेसाठी खरोखर महाराष्ट्रात काही सोय झाली आहे काय, म्हणजे मराठी भाषा वाढण्यासाठी? कारण माझ्या माहितीप्रमाणे जे राज्यसभेत खासदार गेले ते बहुतेक होय शिवसेनेकडून गेलेले. म्हणजे ज्यावेळी उद्धव ठाकरे प्रमुख होते, बाळासाहेब ठाकरे प्रमुख होते, उद्धव ठाकरे मुख्यतः, त्यावेळे ज्या प्रियांका चतुर्वेदी ज्या राज्यसभेत खासदार म्हणून गेल्या, त्यांनी 2 भाऊ एकत्र आल्यानंतर जी काही प्रतिक्रिया दिली ती देखील हिंदीतूनच दिली आहे. त्यांच्या 1-2 मुलाखतीत बघा, किंवा मनसेच्या मंचावर जावेद अख्तर अस्खलित हिंदीत बोलतात, त्यांना आग्रह करता आला नाही. निशिकांत दुबे त्या उद्देशाने देखील म्हणाले असतील की तुम्हाला सक्ती करायची असेल तर माहीम भागात किंवा मुस्लिम बाहुल विभागात तुम्ही मराठीची सक्ती करा. खरं तर अशी सक्ती कोणीच कोणावर करायला नको. म्हणजे उत्तर भारतीय देखील मराठी माणसाने हिंदीत बोललं पाहिजे, ही सक्ती करायला नको. ज्याला जे समजेल ती भाषा तिथे बोलली जाते. कारण संविधान सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिला आहे की तो भारतातल्या कुठल्याही राज्यात जाऊ शकतो. त्यासाठी व्हिसा पासपोर्टची गरज नाही, एखादी भाषा येण्याची गरज नाही. तो तिथे पोट भरू शकतो, तो तिथे व्यवसाय करू शकतो. मग मराठी भाषेचा असा दुराग्रह, होय आग्रह ठीक आहे, पण दुराग्रह ठेवणं कितपत योग्य आहे? मी ठाकरे बंधूंना पण चूक मानत नाहीये, पण महापालिकेत अनेक वर्ष सत्ता असताना 113 मराठी शाळा बंद पडल्या हे देखील त्यांनी विसरता कामा नये. आणि सर्वच नेत्यांची, केवळ उद्धव ठाकरेंची किंवा राज ठाकरेंची, सर्वच नेत्यांची मुले ही इंग्लिश मिडियममधून शिकलेली आहेत. यांची मुले मराठी मिडियममधून का नाही शिकली? मी सांगतो, मी स्वतः मराठी मिडियममध्ये शिकलोय, माझा मुलगाही मराठी मिडियममध्ये शिकलाय आणि आमचं काही अडलेलं नाही. तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये मुलांना घालण्यासाठी किती धडपड करता, सगळ्या मराठी माणसांनी याचा विचार करावा. मराठी भाषेची अस्मिता किंवा मराठी अस्मिता ही जपलीच पाहिजे. आणि त्या अस्मितेला जर निशिकांत दुबे हे हिणवत असतील, मराठी माणसांवर टीका करत असतील, तर हे राजकारण आता भलत्या दिशेला चाललंय एवढं मात्र नक्की. आणि देशाने विसरू नये, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज तुम्ही आम्ही आहोत, नाहीतर मुघलांनी आपले काय केलं असते याचा अंदाज बांधा. मग कशाला एवढा वाद निर्माण करताय? मीडियावाल्यांनी देखील जरा जपून बातम्या दिल्या पाहिजेत, तरच मला वाटतं पुन्हा एकदा हा वाद निवळून शांतता प्रस्थापित व्हायला मदत होईल. मात्र मीडियावाले हे आगीत तेल ओतताना आपल्याला दिसत आहेत. उद्विग्न करणारं वातावरण आहे. मराठी माणसाने किंवा सर्वच महाराष्ट्रातील जनतेने शांत डोक्याने विचार करण्याची गरज आहे. एकमेकांना मारणे, एकमेकांच्या भाषेवरून त्यांना टोमणे देणे, त्यांच्या राज्यावरून त्यांना टोमणे देणे किंवा त्यांना राज्यातून हाकलून देण्याची भाषा करणे हे योग्य नाही आहे. संविधान संमत नाही आहे. तुम्ही संविधानाचा सन्मान करता, फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेता, मग इथे का तुम्ही कमी पडता? सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करायची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सर. धन्यवाद.